पावसाळा आणि पर्यटन हे समीकरण आहे। वीकेंडला पर्यटक एखाद्या धबधब्यावर किंवा ट्रेकिंगला जातात। हल्ली तर पावसाळ्यात ट्रेकिंगला अक्षरशः ऊत येतो। शहरात किंवा रिसॉर्टवर होणारी गर्दी टाळण्यासाठी सुट्टीच्या दिवशी आता किल्ल्यांवर गर्दी होऊ लागली आहे। अनेकांनी या वीकेंडला ट्रेकिंगला जाण्याचे प्लॅन केले असतील, मात्र त्याआधी हा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच पाहिजे। अक्षरशः अंगावरती थरकाप उडवणारा हा व्हिडिओ आहे। हरिश्चंद्रगडावरचा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय। रायगडवर ढगफुटी झाल्यानंतर गडाला धबधब्याचं स्वरूप आलं होतं, त्यानंतर आता हरिश्चंद्रगडावरही काहीशी अशीच परिस्थिती पाहायला मिळते। संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर पावसाळ्याला खरी सुरुवात झालेली आहे। निसर्गानं हिरवा शालू परिधान केलाय। गड, किल्ले आणि धबधबे पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे। शनिवार रविवार मोठ्या संख्येने युवक युवती पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत। वीकेंड साजरा करणाऱ्यांची मोठी गर्दी वर्षा पर्यटनाच्या स्थळी होत आहे। यामुळे रस्त्यावर वाहतूक ठप्प होणं, गड किल्ल्यांवर अडकून राहण्याचे प्रकार या दरम्यान घडत असतात। दरम्यान काही दिवसांपूर्वी लोणावळ्यात एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेल्याची घटना घडली होती। ही घटना ताजी असतानाच तामिणी घाटात एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली। याच पार्श्वभूमीवर आता हरिश्चंद्रगडाचा व्हिडिओ समोर आलाय। तुम्हीही जर या दिवसांमध्ये हरिश्चंद्रगडावर जायचा प्लॅन करत असाल तर थांबा, आधी हा व्हिडिओ पहा, अन्यथा पर्यटनाच्या आनंदाऐवजी अडचणींना सामोरं जावं लागेल। या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मागच्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात तुफान पाऊस पडलाय। याच पावसात रायगडवरही ढगफुटी झाली होती। यानंतर आता हरिश्चंद्रगडावरही पावसाचे पाणी धबधब्याप्रमाणे वाहत आहे। या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी केली असून एखादी दुर्घटना होण्याची शक्यता आहे। पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।